नमस्कार सगळ्यांना. आज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कुरकुरीत भजी. हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूबचा. तर मी त्यासाठी आज सुरुवात करते बटाट्याच्या भजीपासून. तर आपण घेतलेले 4 बटाटे ते चांगले धुवून घ्या. धुतल्यानंतर व्यवस्थित त्याची सालं काढून घ्या आणि एका वाटीमध्ये एका साईडला थोडं पाणी टाकून ठेवा. असे आपले 4 बटाटे सोलून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्या बटाट्यांच्या पातळ अशा चकत्या करणार आहोत. चकत्या म्हणजे आपण बारीक काप करणार आहोत आणि ते पाण्यामध्ये आपण टाकून ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण आपले बटाटे 4ही बटाट्यांचे काप केलेले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये आपण सोडलेलं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर बटाटे काळे पडणार नाहीत. एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून बघूयात. पीठ टाकल्यानंतर जर ते वरती आलं तर समजायचं की आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये असे बटाट्याचे काप पिठामध्ये टाकून तेलामध्ये टाका. आधीच काप केलेले पिठामध्ये टाकायचे नाहीत, नाहीतर पीठ जास्त पातळ होईल. त्याच्यामुळे बटाट्याचे काप एका साईडला करून ठेवा. जसे लागतील तसे बटाट्याचे काप पिठामध्ये टाकून तेलामध्ये टाकू शकता. आता आपण पिठामध्ये टाकलेला आहे थोडासा ओवा, हिंग आणि मीठ आणि हळद टाकलेले आहे. त्याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही. पीठ जेमतेम 10-15 मिनिट फेटून घ्यायचं आहे. पीठ फेटल्यानंतर अशी भजी फुगतात. सोडा टाकलाच पाहिजे असं काही नाही. पीठ जर चांगलं फेटलं गेलं असेल तर भजी चांगली कुरकुरीत होतात आणि फुगतातही आणि पचायला पण हलकी असतात. तर अशा प्रकारे आपली बटाटा भजी तयार आहेत. थँक्यू.